आज ना थोडं शहाणपणाची योजना बनवू जेणेकरून आपल्या किचनमध्ये मोठी बचत होते आणि एकदम आपण ना की स्मार्ट बनू. चला, टिप नंबर अशी आहे की हंगामी भाज्या वापरा. त्या स्वस्त असतात, ताज्या असतात आणि पौष्टिकसुद्धा असतात. टिप नंबर 2 अशी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये आपण खरेदी टाळायचं आहे. जास्त प्रमाणामध्ये धान्य, डाळी किंवा तेल घेतल्यास ते खराब होऊ शकते. जर तुम्हाला खात्रीशीर असेल की आपल्या हातून ते साठवणं शक्य आहे तरच घ्या. थोडंसं होलसेल दरात स्वस्तसुद्धा मिळून जातील. टिप नंबर 3 अशी आहे, उरलेले जे अन्न आहेत त्याची नवीन डिश बनवायची आहे. जेणेकरून भात जर उरलं असेल तर भाताला आपण फोडणी देऊ शकतो. भाताचे कटलेटसुद्धा तयार करू शकतो. चपाती उरली असेल तर त्याची सँडविच बनवू शकतो किंवा चपातीचे लाडूसुद्धा बनवू शकतो. अन्न वाया जाणार नाही आणि आपला वेळसुद्धा वाया जाणार नाही. टिप नंबर 4 अशी आहे, आठवड्याचा जो काही मेनू आहे ते आधी ठरवायचा. प्रत्येक आठवड्याचे जेवण आधी ठरवल्यास अनावश्यक खरेदी टाळते. बाजारात गेल्यावर नेमके काय घ्यायचे आहे हे ठरलेले असल्याने खर्चसुद्धा आपला कमी होतो. टिप नंबर 5 आहे, घरच्या घरी मसाला दळा. जेणेकरून बाजारातील महाग मसाले आपले टाळता येतात आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते. काही लोक घरातील काम उद्यावर ढकलतात. असं करू नका. वेळेच्या वेळी कामे हाताळा. ते रविवारपर्यंत ढकलू नका. संधी मिळताच काम करा. जसे कपडे बदलल्यावर लगेच आपण कपाटात ठेवा. असं केल्याने कामं साचणार नाहीत आणि वेळीच कामे पूर्ण होऊन देखील आपलं घर छान स्वच्छ देखील राहील. टिप नंबर 7 अशी आहे, फ्रीज व्यवस्थित लावा. पदार्थ अजिबात खराब होणार नाहीत. टिप नंबर 8, भाजी नीट साठवा. प्लास्टिकच्या ऐवजी कापडी पिशवीचा वापर नक्की करा. टिप नंबर 9 अशी आहे, महिन्याचा किचन बजेट ठरवा. खर्चावर नियंत्रित नक्की राहते. टिप नंबर जास्त आहे, जास्त तेल वापरणे टाळा. आरोग्य आणि पैशाची सुद्धा बचत होते. जर तुम्हाला ही आजची आपली महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी किंवा आपले कुकिंगचे डिशेस छान छान बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि चला आता थांबते इथंच. असेच छोटासाच ब्लॉग घेऊन आलेला आहे हा व्हिडिओ, जेणेकरून आपल्या किचनमध्ये बचत होईल अशी. सो नक्की नेक्स्ट ब्लॉग आपला धमाकेदार असेल किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण छान अशी रेसिपी किंवा अशाच काही छान छान टिप्स वगैरे बघू जे किचन रिलेटेड असेल. सो चला थांबते इथंच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. भेटूच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.